पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात विहिरीत पडलेल्या मादी प्रजातीच्या वानराला वन विभागाच्या स्थानिक पथकाने 7 तासांच्या रेस्क्यूनंतर बुधवारी सायंकाळी 4 वाजता विहिरीच्या बाहेर काढले। तिडका शिवारातील गट क्रमांक 40 मध्ये शेतकरी न्याज अहमद शेख यांच्या विहिरीत वानर पडल्याचं बुधवारी सकाळी 7 वाजता लक्षात आलं। स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने या मादी वानराला विहिरी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले, परंतु प्रयत्न असफल ठरल्यामुळे सकाळी 9 वाजता वन विभागाच्या पथकाला घटनास्थळी बोलविण्यात आले, परंतु 11 वाजेपर्यंत ही वन विभागाला वानर विहिरी बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरवरून बचाव पथक बोलविण्यात आले। पथकाला येण्यासाठी वेळ लागणार असल्याने वन विभागाने ईश्वर सप्रा आणि सर्जेराव पवार या 2 पट्टीच्या पोहणाऱ्यांची मदत घेऊन पुन्हा दुपारी 12 वाजता रेस्क्यू मोहीम सुरू केली। अखेर सायंकाळी 4 वाजता विहिरीतील वानर स्थानिक रेस्क्यू पथकाच्या हाती आले आणि त्या 7 तासांनी विहिरी बाहेर काढले। त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्या वानराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। यावेळी मात्र वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ मात्र घटनास्थळी नव्हते। यावेळी वनरक्षक नितेश मुलताणे, नितीन सोनवणे, टीव्ही मनगटे, सोमनाथ पायगव्हाण आदीसह आप्पा वाघ, ईश्वर सपकाळ, सर्जेराव पवार आदींची उपस्थिती होती। दरम्यान विहिरीतून वानर बाहेर काढण्यासाठी स्थानिक पथकाच्या रेस्क्यू मोहिमेला सायंकाळी 4 वाजता यश आल्याने छत्रपती संभाजीनगरवरून बोलविण्यात आलेल्या बचाव पथकाला मात्र फुलंब्रीपासूनच पुन्हा माघारी परतावं लागलं। ज्ञानेश्वर पाटील, एमसीएन न्यूज, सोयगाव।